ठाण्यातील मालवणी महोत्सवात दशावतारी परंपरेचा जागर करण्यात आला. भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारी क्षेत्राची पौराणिक महती उलगडणारा असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान या दशावतारी नाट्यप्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध झालेत. वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाने हा भारदस्त प्रयोग सादर केला. कोकण ग्रामविकास मंडळातर्फे भाजपा नगरसेवक सीताराम राणे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरी शिवाईनगर उन्नती गार्डन मैदान येथे 8 फेब्रुवारीपासून आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवांमध्ये खवय्यांसह रसिक मंडळीची गर्दी दिवसेंदिवस वाढते. या महोत्सवात मंगळवारी कन्याकुमारी क्षेत्राची गाथा उलगडणारे असुर मर्दिनी पुण्याक्षी अर्थात छत्रदान हे पौराणिक नाट्यपुष्प वेंगुर्ला खानोली येथील खानोलकर पारंपरिक नाट्य मंडळ यांनी सादर केले. भारतात कन्याकुमारी क्षेत्र कसे तयार झाले, बाणदैत्य आणि केतू दैत्य या असुरांकडून देवतांना त्रास होऊ लागल्याने भगवान शिवशंकर आणि अन्य देवतांनी पुण्याक्षी हिला कुमारिका ठेवत संकटावर कशी मात केली, या असुराचा मृत्यू या कुमारिकेकडून कसा होतो याची पौराणिक कथा या नाट्यप्रयोगातून उलगडण्यात आली आहे. आजही ती देवी रूपात तिष्ठत दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यावरील कन्याकुमारीला स्फटिकमय वाळूत उभी आहे. खानोलकर नाट्य मंडळाचे संचालक बाबा मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या या नाट्यप्रयोगात रिद्धी सिद्धी व राजाईच्या भूमिकेत अक्षत देसाई, कुमारिका पुण्याक्षी बनलेले रोशन शिरोडकर आणि लक्ष्मीच्या भूमिकेतील ओमकार सावंत यांनी आपल्या अलौकिक सौंदर्यानं रसिकांना भुरळ घातली आहे. लक्ष्मण उर्फ पप्पू नांदोसकर यांनी बाणदैत्य, पप्पू साटम यांनी केतू दैत्य हे क्रूर दानव साकारले, तर नारद बनलेल्या भरत मेस्त्री यांनी सुश्राव्य भजनांच्या नजराणा पेश केला. गणपतीची भूमिका शंकर केरकर यांनी, तर सतीश केळुसकर यांनी इंद्रदेवता, जानू वरक यांचा विष्णू, अक्षय सातोडकर शंकर आणि नंदी बनलेले सखाराम केळजी यांनी रसिकांना साक्षात ईश्वराची अनुभूती दिली. यासोबतच शंकर धुरी व चेतन वेसरी यांनी भूत बनून रंगमंचावर थरार साकारला. पप्पू घाडीगावकर यांनी हार्मोनियम, बाबा मेस्त्री यांनी तातेश मेस्त्री यांनी पकवाज वादन, तर आकाश खानोलकर या तालरक्षकाने ढोलकी पकवाजासोबत ठेका धरून दशावतारी नाट्यप्रयोगामध्ये उत्तम साथसंगत केले. देवी पुण्याक्षीचे तेजस्वी रूप, बाणदैत्य आणि असुरांवर मिळवलेला विजय आणि छत्रदानाची कथा, प्रभावी संवाद, पौराणिक वेशभूषेमुळे दशावतारी नाट्य परंपरेतील अभिनय, गायन व नृत्य यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. एक प्रकारे मालवणी लोककलेची समृद्ध परंपरा जपणाऱ्या मालवणी महोत्सवात प्रेक्षकांना दशावतारी नाटकातून पौराणिक कथनासोबतच सांस्कृतिक वारशाची अनुभूती लाभली. नाट्यप्रयोगानंतर उपस्थित रसिकांनी तमाम कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.